शोधू कुठार धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा रे माझ्या शिवबार माझ्या राजा रे माझ्या शिवबार. Hello everyone. Today is Shiva Jayanti. Shiva Jayanti is the birth anniversary of great Maratha ruler Chhatrapati Shivaji Maharaj. Shiva Jayanti is celebrated every year on February 19th in entire state of Maharashtra. Chhatrapati Shivaji Maharaj was born on 19 February 1630 in Shivneri Fort. He was son of Shahaji Raje and Rajmata Jizabai. His courage knew no bounds. He was a fighter who strived for the well-being of the people by fighting against injustice. He never differentiated people in terms of caste, religion, or color. He imbibed the strong features of his character from his mother. He grew up learning everyone is equal, irrespective of caste and religion. He is considered as the great Maratha ruler who established Swaraj. Chhatrapati Shivaji Maharaj is known for his military and civil administration and also father of Indian Navy. He spent his whole life in serving to the people of his state and for establishing Swaraj. On this occasion of Shiva Jayanti, several processions are taken out in the honor of the King of People, Chhatrapati Shivaji Maharaj. He was the man of the guiltless character. He was the great patriot, and we will always remain proud of this great hero. Thank you. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान तेरा नाही जान शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची तेरा नाही जाणीव शक्तीची करील काय कल्पना युक्तीची जी 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 खानाच्या भेटीसाठी नक्षीदार शामियाना उभारला होता नक्षीदार शामियाना उभारला होता खान डौलत डौलत आला खान डौलत डौलत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला राजांना पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिजाबाईने शिवाजी राजांवर लहानपणापासून खूप चांगले संस्कार केले होते. शिवाजी महाराजांपूर्वी महाराष्ट्रातील सुमारे 400 वर्षापासून स्वराज्य होते. महाराष्ट्राचा बराचसा भाग आदिलशाह आणि निजामशाह यांच्या सत्तेत होता. या परिस्थितीत शिवाजी राजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. या कामात त्यांना मावळ्यांची मोलाची साथ मिळाली. जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी महाराष्ट्राच्या मातीत तयार केले. आग्र्याहून सुटका 5 मार्च 1666 शिवाजी राजे आपला पुत्र संभाजी समवेत मोगल सम्राट औरंगजेबाला भेटायला नजराणे घेऊन गेले. भेटीनंतर औरंगजेबाने त्यांना सामान्य जागेवर उभं केलं. हा अपमान शिवाजी राजेंना सहन झाला नाही. भर जोपर्यंत त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. औरंगजेबाने त्यांना कैद केले आणि कडेकोट बंदोबस्त नजरबंद ठेवले. औरंगजेबाच्या फौलादी फाऱ्यातून सुटण्याचा कुठलाही मार्ग नव्हता. काही दिवसांनी राजांनी आजारी पडण्याचे नाटक केले. आपल्याला आशीर्वाद मिळावा यासाठी जनतेला मिठाई वाटण्याची परवानगी औरंगजेबाकडे मागितली. औरंगजेबाने अनुमती दिली, परंतु बाहेर जाणारी मिठाईची कडक तपासणी करण्याचे आदेश दिले. कारागृहातून कडक तपासणीनंतर मिठाई आग्रा शहरात ठिकठिकाणी पोहोचवण्यात आली. काही दिवसांनी पहारेकऱ्यांचा तपासणी ओळा
लवकरच तपासणी पूर्ण बंद झाली, कारण आतापर्यंत तपासात फक्त आणि फक्त मिठाईच सापडत होती. पण एक दिवस शिवाजीराजे व संभाजी हे पेटाऱ्यात लपले. पहारेकऱ्यांनी मिठाईचे पेटारे समजून सर्व पेटारे जाऊ दिले. शिवाजीराजे व संभाजी किल्ल्यातून यमुनेच्या तीरावर पोहोचले. राजाचे सैनिक घोडे घेऊन वाट पाहत होते. 20 नोव्हेंबर 1666 संन्यासी वेशात शिवाजीराजे व संभाजी यांचे राजगडावर आगमन झाले. सिंहगड शिवाजी महाराजांचा अगदी लाडका किल्ला होता, म्हणून पुरंदरच्या तहात तो मोगलांना देताना त्यांना खूप वाईट वाटले. पण आग्र्याहून परत आल्यावर त्यांनी सर्वप्रथम तो किल्ला स्वराज्यात आणण्याचे ठरवले. ही अवघड कामगिरी सोपवली सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यावर. 4 फेब्रुवारी 1670 या साली पश्चिमेकडून दोनागिरीच्या कड्याला दोर लावून मावळ्यांनी सिंहगडात प्रवेश केला. स्वतःच्या मुलाचे लग्न असतानाही रणांगणात शत्रूशी लढताना धारातीर्थी पडणारे तानाजी मालुसरे 9व्या पिढीसमोर त्यांचा एक आदर्श ठेवून गेले. म्हणून हा किल्ला जिंकल्यानंतर शिवाजी महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिहा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपतींचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. किल्ल्यावरील शिवाई मातेच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले. त्याचे पाय पाण्यात दिसतात. बालशिवाजींचा जन्म शिवनेरी किल्ले इथे झाला. शिवाई देवीच्या कृपेने जिजाबाईंना हा मुलगा झाला, म्हणून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले. बालशिवाजींच्या लीला शिवनेरी इथे सुरू झाल्या. बालशिवाजी आता दुडू दुडू चालू लागले. गडावर मोर होते, पोपट होते, कोकीळ होते. शिवबा त्यांचे आवाजांची अगदी हुबेहूब नक्कल करीत असे. वाघाच्या डरकाळ्या, हत्तीच्या ओरडण्याचे आवाज, घोड्याच्या किंकाळ्या यांचीही ते नक्कल करीत असत. रायगड जिल्ह्यातील डोंगरी किल्ला आहे. शिवाजी राजांनी हा किल्ला बांधला. रायगडाचे पूर्वीचे नाव रायरी होते. शिवाजी राजांनी रायगड किल्ल्याचे स्थान व महत्त्व पाहून 17व्या शतकात आपल्या राज्याची राजधानी करून घेतली. 19 फेब्रुवारी विश्ववंदनीय छत्रपती शिवराय यांची जयंती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. किल्ल्यावरील शिवाई मातेच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले, तर त्यांच्या आईचे नाव जिजामाता असे होते. परित्राय साधूना विनाशाय दुस्थिताना सर्व धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. छत्रपती शिवाजी महाराज was one of the greatest kings of Indian history. Shivaji Maharaj was born on 19 February 1630 at शिवनेरी फॉर्ड. प्रसंग अफजल खानाचा वध. खान वाईला आला, पण वाईत येताना त्याने वाटेतल्या गावात लुटालूट केली. अनेक निरपराध लोकांना त्याने ठार मारले, मंदिर उद्ध्वस्त केली, विजापूर भवानीची मूर्ती तोडली, माणकेश्वराचे शिवाने फोडले. या सगळ्या गोष्टी शिवरायांच्या कानी येत होत्या. त्यांचा संताप होत होता. पण काय करणार? इकडे शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई आजारी होत्या. अनेक संकटे राज्यासमोर उभी होती. राजांना स्वराज्य मिळवायचे होते. रयतेला
सुखी ठेवायचे होते. आपल्या वडिलांचा बदला घ्यायचा होता. अफजल खानाला धडा शिकवायलाच पाहिजे असं शिवाजीराजे प्रण करतात आणि खानाला भेटण्यापूर्वी जिजाऊ साहेबांचा आशीर्वाद घेतात. आई साहेब शिवाजीराजांना आशीर्वाद देतात. यशस्वी हो आणि निरोप देतात. शिवबा, काम करायचं ते बुद्धीने. संभाजीचं उष्ण फेडून घे, अफजल खानाचा सूट घे असं म्हणत शिवाजीराजे प्रतापगडावर येतात. खानाचा मुक्काम वाईच असतो. खान शिवाजीराजांना निरोप पाठवतो, भेटीला ये. पण शिवाजीराजांना पूर्ण कल्पना असते खान आपल्याशी काहीतरी निश्चित दगा करणारच, म्हणून ते खानाला निरोप पाठवतात. खान साहेब, वाईच येऊन भेटण्याची माझ्यात हिंमत नाही, म्हणून खान साहेबांनी प्रतापगडावरच यावे हेच उत्तम. शिवबाच्या मनात काय चालले हे काय खानाला कळलं नाही. त्याला वाटलं स्वतःला शूर समजणारा शिवाजी तर जक्कट डोंगरातलं उंदरासारखा घाबरतो. खानाने शिवाजीचं म्हणणं मान्य केलं आणि प्रतापगडावर भेट घेण्याचे ठरवलं. प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आले वेगवान नाही त्याला जा. शिवाजी राजांच्या करामतीची, शिवाजी राजांच्या करामतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची रजी, करील काही कल्पना युक्तीची रजी, करील काही कल्पना युक्तीची रजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी सुंदर शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला, नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला. अन अशा या शामियानात खान डौलत डुलात आला, खान डौलत डुलात आला. शरद पंडिताच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. जीवा महाला नावाचा एक डोंबारी होता. म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. महाराजांना पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तू हसरी, खान हाक मारी तू हसरी, रोकून नजर गहरी, जिरहा जिरहा जी जी, जिरहा जिरहा जी जी, जिरहा जिरहा जी 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 जी. शिवाजींची पूर्ण जबाबदारी त्यांची माता जिजाबाईवर होती. जिजाबाईने बाल शिवाजींना रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितली व राजकारणाचे धडे शिकवले. कोंढाणा, पुरंदर, राजगड, रायगड असे 100हून अधिक किल्ले त्यांनी जिंकले. शिवाजी महाराज नेहमी स्त्रियांना आदर आणि सन्मान देत होते. त्यांचा जन्मदिवस शिवजयंती किंवा छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणूनच साजरा केला जातो. मराठी मुलखाचा शिवरायाने घडविला, राजरयतेचा वाली त्यांनी इतिहास घडविला. करी चमचम तलवार, युक्तीला आली धार, करी आग्र्याहून सुटका, थक्क दिल्ली दरबार. वरी अफजल खानाला एका दमात उडविला, राजरयतेचा वाली त्याने इतिहास घडविला. अशा या थोर शिवाजीरायांना माझं तिवार वंदन. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील महान तसेच आदर्श राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. ते एक असे राजे होते जे जनतेसाठी जगले व गुलामीगिरीच्या जगण्याला नाकारले. या शूरवीर व पराक्रमी राजांना जनता शिवबा राजे शिवाजी महाराज अशा अनेक नावांनी संबोधते. शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक व आदर्श राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला.
यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. शिवरायांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांनी गनिमी तंत्राचा वापर करून अनेक गड व किल्ले जिंकले. त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक शत्रूंचा पराभव केला. मित्रांनो, स्वराज्याची निर्मिती करणारे रयतेचा जाणता राजा आणि अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवार दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी आपण साजरी करणार आहोत. या दिनाच्या निमित्त मी आज तुम्हाला शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती सांगणार आहे. सागरी मार्गावरील शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूंना परतून लावण्यासाठी सागरी किल्ल्यांची निर्मिती करणे आवश्यक आहे हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक जलदुर्गांची निर्मिती केली आणि त्यामधील एक म्हणजे मालवणच्या अरबी समुद्रामधील कुर्टे बेटावर असलेला सिंधुदुर्ग किल्ला. या किल्ल्याला शिवलंका सिंधुदुर्ग किल्ला म्हणून संबोधले जाते. हा किल्ला बांधण्याचे मुख्य कारण भारतामध्ये वाढत असलेल्या विदेशी व्यापारीची संख्या व त्याचा भारतीय बाजारपेठेवर वाढता प्रभाव. या किल्ल्याच्या अवतीभोवती मोठमोठे टोकदार खडक व उथळ पाण्याचा समुद्र असल्याने समुद्री शत्रूंना पायबंद घालणे सोपे झाले. जुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, जुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, चंद्र इंद्र शोभतो बुद्ध जिजाऊचा, चंद्र इंद्र शोभतो बुद्ध जिजाऊचा, जुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, जुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा.